मी आज सकाळी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली। फडणवीस साहेबांना देखील सत्य परिस्थिती जी आहे ती सांगितली। त्यांनाही माहित नव्हतं की नक्की काय प्रकार आहे। एका बाजूला उद्योगपतींना आमदार म्हणून कुठली अडचण करतोय का, परंतु ज्या वेळेला मी सत्य परिस्थिती मांडली की ती जागा चुकीच्या पद्धतीने विक्री केलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने तिथले परवानगी दिले आहेत, त्यावरती सीएम साहेबांच्या देखील ती लक्षात आलेली अडचण किंवा जे चुकीचे केले त्यांनी मला आश्वासित केले, सुनील यामध्ये जर कुठली अडचण आली किंवा जर काही वाटलं तर मी तुझ्याशी चर्चा करील आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील मी सूचना काय द्यायचे ते मी त्या ठिकाणी देईल। त्यामुळं उद्या परवा ज्यांना कंपन्यांना 53ची नोटीस मिळाली त्यांना कोर्टामधनं देखील दिलासा मिळू शकतो। त्यांनी कोर्टामध्ये जाऊन त्यांची बाजू मांडावी, परंतु हा तात्पुरता दिलासा असेल। उद्या भविष्य काळात कधी ना कधी हे रेग्युलराइज करण्याकरता तुम्हाला जे अनधिकृत बांधकाम केलं आहे, जे ग्रीन बेल्ट किंवा आपल्या वनीकरण झोनमध्ये बांधकाम केलं आहे ते तुम्हाला काढावंच लागेल, हे देखील मला या ठिकाणी नमूद करायचं आहे। मावळ तालुक्यात एका बाजूला दलालांनी मांडलेला दुकानदारी किंवा तिथं असलेलं मल्टीनॅशनल कंपनीची फसवणूक आणि अधिकाऱ्यांचं संगनमत आणि दुसरीकडे गोरगरीब पवनार डॅमच्या आजूबाजूला असलेल्या माझ्या शेतकऱ्यांच्या दुकानं तोडणं, रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्या तोडणं, ज्यांची उपजीविका आहे तेही तोडणं, घरदारं तोडणं इथपर्यंत चालू आहे। आणि दुसऱ्या बाजूला अधिकारी आणि काही दलाल इथल्या स्थानिक मंडळींना एकत्रित घेऊन ज्या चुकीचं कृत्य करतायत त्याला मी पुढे पाठीशी घालणार नाही।